नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाटवडी आणि रस्सा कसं बनवायचं ही रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा रेसिपीसाठी लागणारं साहित्य काढून घेतले. तर इथं मी 2 कांदे, टोमॅटो 1, त्यानंतर थोडंसं आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, खोबर किस आणि तीळ, कढीपत्ता हे रश्श्यासाठी घेतले आणि 1 वाटी बेसन मी पाटवडी बनवण्यासाठी घेतले आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता हे मी पाटवडीमध्ये आपल्याला जे हिरवं वाटण टाकायचे त्याबद्दल मी इथं एका प्लेटामध्ये काढून घेतलं आहे. तर इथं बघा आता आपल्याला पहिल्यांदा पाटवडी बनवून घ्यायची आहे. तर इथं बघा मी पहिल्यांदा हिरवी मिरचीचं आणि कोथिंबीर, लसणाचं सगळं काही वाटण तयार केलं आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. तर जिरे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं बारीक मिक्सरला करून घेतलं. त्यानंतर इथं बघा आपल्याला पहिल्यांदा पाटवडीसाठी जे मिश्रण आहे बेसन पिठाचं ते बनवून घ्यायचे. तर इथं पहिल्यांदा मी एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन टाकून 1 वाटी पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. कारण इथं जर आपण बेसन पीठ जे आहे ते गरम पाण्यामध्ये किंवा फोडणी झाल्यानंतर जे आपण उकळायला पाणी ठेवत आहोत त्यामध्ये जर बेसन पीठ टाकलं तर बेसन पिठाच्या गुठळ्या बनतात. त्यामुळे बेसन पीठ अगोदरच इथं आपल्याला थंड पाण्यामध्ये मिक्स करायचं. कारण हे ना थंड पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे यामध्ये गुठळ्या पण होत नाहीत आणि हे जे बॅटर बनतं हे बॅटर आपल्याला नंतर जे फोडणी बनवणार आहोत पाटवड्यासाठी त्यामध्ये टाकायचं आणि मग त्यामुळं गुठळ्या होत नाहीत, अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर इथं बघा किती स्मूथ असं बॅटर बनलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर इथं मी चमच्यानंच मिक्स करून घेतले. तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर त्यानं तुम्ही हे मिक्स करून घ्या. तर इथं बघा 1 वाटी पाणी टाकलं मी 1 वाटी बेसन पिठासाठी. आणखीन थोडं मी फोडणीमध्ये पण टाकणार आहे. तर आता ही मस्त असं बॅटर तयार झालं होतं आणि याच्यामधल्या जवळजवळ सगळ्या गुठळ्या मोडून गेल्या होत्या. म्हणजे गुठळी एक पण राहिली नव्हती बॅटरमध्ये. तर जोपर्यंत फोडणी करत आहे तोपर्यंत हे बॅटर असंच ठेवून द्यायचं. म्हणजे आहेत त्या गुठळ्या पण सगळ्या काही विरघळून जातात. तर इथं बघा फोडणीसाठी कढईमध्ये मी 2 चमचा तेल टाकलं. जे आपल्याकडे जो तेलाचा चमचा असतो त्या चमच्यानेच मी 2 चमचे तेल घेतलं आणि थोडीशी यामध्ये मोहरी टाकली आणि तेल तापल्यावर मोहरी टाकायची. मोहरी पटकन तडतडते त्यामुळं तेल तापल्यावरच यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर लगेचच यामध्ये मी जिरे टाकले आणि जिरे टाकल्यानंतर जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते 1 चमचा वाटण टाकलं. तर हे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं हिंग टाकलं. तर इथं ते पण व्यवस्थित असं परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी टाकलं. पाणी थोडंच टाकायचं. म्हणजे पाणी कसं आहे बेसन पिठाला अवलंबून पाणी टाका. इथं बेसन पीठ जर 1 वाटी असेल तर 1.5 वाटी पाणी टाका. जास्त जर पाणी झालं तर नंतर जे पाटवडी बनवतो ते बनणार नाही. व्यवस्थित अशी बनणार नाही कारण पातळ झाल्यानंतर ते सेट व्हायला खूप वेळ लागेल. त्यामुळं अगोदरच पाणी कमी टाका. नाहीतर साईडला थोडंसं गरम पाणी करायला ठेवा. जर कमी पडलं तर त्यामध्ये आपल्याला ॲड करता येतं. तर इथं बघा थोडंसं मीठ टाकलं मी पाण्यामध्ये आणि त्यानंतर जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं आपल्याला गॅस फुल करून ही प्रोसेस करून घ्यायची आणि फास्ट याला मिक्स करायचं. नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. कारण इथं गरम पाणी आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण जे थंड पाण्यानं बनवलेलं बॅटर आहे हे टाकल्यानंतर पण यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून याला व्यवस्थित असं फास्ट मिक्स करून घ्यायचं. तर इथं फुल गॅसवरच हे सगळं काही बनवून घ्या तुम्ही. तर बघा इथं मी फुल गॅस केल्यानंतर हे पटकन असं तयार झालं आणि एक 5 मिनिटामध्येच हे पूर्ण असं घट्ट बनलं होतं आणि मी थोडा वेळ याला झाकून ठेवते. जेणेकरून यामध्ये जो कच्चापणा आहे तो पूर्ण असा निघून जाईल आणि व्यवस्थित शिजल्यामुळं जी पाटवडी आहे ती व्यवस्थित सेट होईल. तर इथं बघा एका प्लेटाला मी तेल लावून ग्रीस केलं आणि त्यावर हे बॅटर जे बनवलं होतं ते व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि मी पण घेतले. तर सगळं काही व्यवस्थित सेट केल्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून याला आणखीन प्रेस करायचं. म्हणजे ही पाटवडी जी आहे ती आपली एकदम असं स्मूथ बनल किंवा खडबडीत बनणार नाही. त्यामुळे याला व्यवस्थित पाण्याच्या हातानं थोडंसं थापून घ्यायचं आणि थापून घेतल्यानंतर यावर मी पांढरी तीळ टाकले आणि मग तीळ टाकल्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर आणि खोबरकीस टाकायचं. तर इथं खोबरकीस जे आहे ते मी सुकं खोबऱ्याचं घेतलं आहे. तुमच्याकडे जर ओल्या नारळाचा जर किस असेल तर ते यावर तुम्ही टाकू शकता. तर इथं माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं त्यामुळे मी हे जे सुकं खोबरं आहे त्याचंच किस यावर टाकून घेतला आणि व्यवस्थित थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचे. जेणेकरून जे किस आणि कोथिंबीर टाकले ते नंतर गळून पडणार नाही. तर इथं बघा हे सेट व्हायला ठेवले होते
पाटवडी. त्यानंतर इथं मी एका लोखंडी तव्यावर कांदा व्यवस्थित असा भाजून घेतला, कारण हे जे आता भाजनाचा जे मसाला बनवायचा होता, तर हा मसाला आपल्याला पाटवडीच्या रश्श्यासाठी बनवायचा आहे. त्यामुळे इथं ना सगळा मसाला काही भाजून घ्यायचा. तर पहिल्यांदा मी कांदा भाजून घेतला आणि मग त्यानंतर कांदा भाजल्यानंतर मग मला यामध्ये खोबर आणि टोमॅटो, बाकी जे काही मसाले आहेत ते सगळे काही भाजून घ्यायचे होते. तर हे मसाले पाटवडीच्या रस्स्यासाठीच भाजायचे होते, कारण पाटवडीच्या रस्स्याला मसाले भाजूनच वापरतात. जसं की आपण आमटीला बनवतो तसंच या आमटीचा जसा मसाला असतो त्याप्रमाणेच हा पण मसाला बनवायचा असतो. फक्त यामध्ये जास्त म्हणलं तर तीळ असतं, जे की आपण आमटीमध्ये अजिबात वापरत नाही. तर इथं बघा बोलत नंतर कांदा भाजल्यानंतर मग मी खोबर पण घेतलं भाजून. आणि हे ना माझा कॅमेरा थोडासा इथं ब्राईटनेस वाढल्यामुळं इथं ब्लर दिसत आहे. मी नंतर लक्ष केलं, पण हरकत नाही, तुम्हाला तर म्हणजे मी सांगतच आहे की काय भाजत आहे ते. तर इथं बघा खोबर पण व्यवस्थित असं भाजून झालं आणि मग त्यानंतर मी त्यामध्येच त्याला काढून घेतलं कांद्यामध्येच. तर इथं खोबर भाजते वेळेस मी तेल वापरलं नाही, कारण खोबऱ्यामध्ये अगोदरच तेल असतं, म्हणून मी त्यामध्ये काही तेल टाकलं नाही. तर खोबरं भाजल्यानंतर लसूण आणि आलं टाकलं. आणि इथं लसूण आलं जर तुम्हाला भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही कच्चं पण वापरू शकता. नंतर ते वाटून तुम्ही तेलामध्ये फोडणीच्या वेळेस लसूण आणि आलं अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यानंतर जे बाकीचं काही भाजलेलं बॅटर असतं किंवा मिश्रण असतं ते टाकायचं. तर इथं मी लसूण आणि आलं पण भाजून घेतलं आणि त्यामध्ये लगेचच नंतर टोमॅटो पण भाजून घेतला आणि जे आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे जे कोथिंबिरीच्या काड्या होत्या त्या कोथिंबिरीच्या काड्या यामध्ये टाकून त्या पण भाजून घेतल्या. तर इथं कोथिंबिरीच्या काड्या मी का वापरले, तर समोरचे जे पानं असतात ते पानं आपल्याला भाजीवर नंतर आमटीवर टाकायला पण येतात आणि जे पाटवडी बनवणार आहोत त्या पाटवडीवर पण आपल्याला डेकोरेशनसाठी ते लागतं, म्हणून मी ते पानं बाजूला काढून घेतले. आणि ते जे बाकीचे देठ जे असतात कोथिंबिरीचे ते असंच टाकून देण्याऐवजी मी त्याला वाटून प्रत्येक भाजीमध्ये असंच वापरत असते. मी कधी म्हणजे कोथिंबिरीच्या ज्या काड्या आहेत ते जास्त वेस्ट करत नसते. तर इथं बघा ते पण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग मी यामध्ये तीळ पण टाकून तीळ भाजून घेतलं. तर तीळ भाजताना थोडंसं उडतं म्हणजे तडतडतं, त्यामुळं ह्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं, जेणेकरून जे उडणारं किंवा भाजणारं तीळ आहे ते ताटामुळं ते जाणार नाही बाहेर. तर इथं पूर्ण असं तडतडल्यानंतर मग मी झाकून ठेवलेलं तीळ नंतर काढून घेतले आणि इथं बघा असा हा मसाला भाजून घेऊन याला मिक्सरमधून बारीक करून घेतला. तर इथं मी थेंबभर पण पाणी टाकलं नाही, असाच मसाला मी बारीक करून घेतला. तुम्ही पाणी टाकून जर बारीक करायचं असेल तर पाणी टाकून बारीक करा. तर त्यानंतर इथं मला पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी इथं कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलं आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर थोडेसे यामध्ये जिरे टाकले. तर इथं कोणी जिरे टाकतं कोणी नाही, तर इथं मी थोडेसे जिरे टाकले, जेणेकरून तेल व्यवस्थित असं गरम झाले का हे समजण्यासाठी पण मी यामध्ये थोडेसे जिरे टाकले. आणि तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे तमालपत्र म्हणजेच की तेजपत्त्याचे 2 पानं यामध्ये टाकले आणि ती पण व्यवस्थित असे भाजल्यानंतर यामध्ये जे आपण मिक्सरमधून वाटून बारीक करून घेतलं होतं वाटण, तर ते वाटण यामध्ये मिक्स केलं. आणि इथं मी कढीपत्ता नंतर टाकले, कारण नंतर का टाकते कढीपत्ता मी, तर कढीपत्ता नंतर टाकल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित टिकून राहतो, काळा पडत नाही कढीपत्ता, म्हणून मी नंतरच कढीपत्ता टाकत असते. आणि कधी पण फोडणीच्या अगोदर जर कढीपत्ता टाकलो तर पूर्ण असा काळा पडतो, त्यामुळं ना याला जेव्हा पण आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं असेल कढीपत्त्याला त्यावेळेस कांदा टोमॅटो परतल्यानंतर थोडंसं टाकलं तरी पण छान असतं, कारण पूर्ण स्मेल कढीपत्त्याचा उतरतोच भाजीमध्ये. तर इथं बघा मी जे वाटण होतं ते व्यवस्थित तेलामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि त्याला कमी गॅसवरच परतत राहिले, जेणेकरून जे मिश्रण आहे ते चिटकणार नाही कढईला. तर याला पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर इथं बघा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर खूप छान तेल सुटलं होतं. तर मग तेल सुटल्यानंतर समजायचं की जे मसाला आहे तो व्यवस्थित शिजला आहे. तर इथं बघा त्यानंतर मी यामध्ये कोरडे मसाले ॲड केले. तर पहिल्यांदा हळद, त्यानंतर लाल तिखट टाकलं, 1-1 चमचा सगळं काही ते मसाले टाकलेत मी. त्यानंतर गरम मसाला पण टाकला आणि थोडासा घरगुती कांदा लसूण मसाला टाकला आणि तरीसाठी इथं मी लाल तिखट टाकलं, जे की बाहेर बाजारामध्ये भेटतं ते लाल तिखट आहे हे. तर ते सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकलं मी. हिंग आणि धणेपूड आहे ते मी विसरले, तर ते नंतर मी यामध्ये टाकलं. तर थोडंसं हिंग टाकलं, 1 चिमूटच हिंग टाकलं, जास्त नाही टाकलं. तर हिंग टाकल्यानंतर यामध्ये लगेचच मी धणेपूड पण टाकली आणि त्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं.
तर इथं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा सगळा काही दूर व्हावा म्हणून मसाले परतून घ्यायचं. आणि मसाले परतून घेते वेळेस आपल्याला कच्चेपणा पण दूर करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला मसाले जे आहेत ते खाली म्हणजे कढईला चिटकू नये म्हणून त्यासाठी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर त्यासाठी काय करायचं, तर इथं थोडंसं मसाला टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं, जेणेकरून जे मसाले आहेत ते कढईला चिटकणार पण नाहीत आणि करपणार पण नाहीत. त्यामुळे यामध्ये 2-3 चमचे यामध्ये मी गरम पाणीच टाकलं. आणि गरम पाणी टाकल्यानंतर इथं बघा थोडा वेळाला मी झाकून ठेवणार आहे आणि एक वाफ घेणार आहे. आणि वाफ घेतल्यानंतर मग हे जी पूर्ण मसाला आहे ते मस्त म्हणजे तेल सुटतं आणि शिजतं पण मसाल्याला. तर इथं बघा या मसाल्याला तेल पण सुटलं. आणि हे जे कढईत पाणी आहे, तर हे मी जे पाटवडीचं जे आपण पिठलं बनवलं होतं, तर त्या पिठलं कढईला चिटकलेलं असतं, तर त्यामध्येच मी गरम करायला पाणी ठेवलं होतं. कारण काय असतं, कढई खराब पण होत नाही आणि जे म्हणजे पिठल्याचं जे आपलं बेसन पीठ त्याला चिटकलेलं राहतं ते पण या रश्श्यामध्ये जातं. कारण ह्यामुळं रस्सा ना खूप छान थिक होतो आणि पूर्ण असं म्हणजे पाणी एक साईडला आणि मसाला एका साईडला अजिबात होत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. जे काही कढईला म्हणजे चिटकलेलं पिठलं असतं ते व्यवस्थित असं खरडून घेऊन मग त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्यानंतर ते पाणी या मसाल्यामध्ये टाका, तर खूप छान थिकनेस येतो. तर इथं बघा किती छान तर्रीदार असा हा रस्सा बनला होता. तर बघा इथं यामध्ये त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये ॲड करा. तर इथं बघा थोडा वेळ मी याला झाकून ठेवणार होते. मस्त अशी खळखळून याला उकळी येऊ द्यायची. तर इथं बघा उकळी यायला सुरुवात झाली. तर खूप छान आणि तर्रीदार असा रस्सा झाला होता. तर कसा झाला हा रस्सा पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर बघा आता मी जी पाटवडी सेट करायला ठेवली होती ती पण थंड झाली असेल. तर आता ह्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया पाटवडीच्या. तर इथं पूर्ण असा हा रस्सा उकळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर थोडंसं खोबरकीस टाकायचं. तर मस्त झाला का नाही रस्सा मला सांगा नक्की कमेंट्समध्ये. आणि तुम्ही कधी ट्राय करणार आहात हे पण मला एक वेळेस नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर बघा मस्त असा तयार झाला होता हा पाटवडीचा रस्सा. तर चला आता आपण पाटवडी जी आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे. तर याच्या आता आपण वड्या पाडून घेऊया. तर इथं वड्या आपल्याला म्हणजे डायमंड शेपमध्येच पाडायच्या असतात. कारण पाटवडीच्या रस्स्याच्या वड्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा या डायमंड शेपमध्येच असतात. दुसऱ्या शेपमध्ये कधी मी बघितलेच नाही. तर इथं मस्त असं सेट झालं होतं हे जे बॅटर होतं ते. तर याला व्यवस्थित मस्त अशा मी याच्या वड्या पाडून घेतल्या. तर थोडंसं चाकूला मी तेल लावलं होतं आणि त्यानंतर याच्या वड्या पाडून घेतले होते. तर खूप छान आणि व्यवस्थित सेट झालं होतं हे जे म्हणजे पिठलं किंवा पाटवडीचं जे बॅटर आहे ते. तर इथं तुम्ही याला पाट्यावर पण ठेवू शकता. इथं मी एका प्लेटामध्येच ठेवले. तर इथं पाटवडी म्हणल्यानंतर कोणी कोणी पाट्यालाच तेल लावून जो आपला चपातीचा पोळीपाट असतो आपला जो पोळी बनवायचा, तर त्या पाट्यावर पण कोणी कोणी याला सेट करून याच्या वड्या पाडून घेतं. तर याला कोण कोण थापी वडी म्हणतं, कोणी पाटवडी म्हणतं. भरपूर अशी नावं आहेत याचे. मला पाटवडी आणि थापी वडी हे 2च नावं माहिती आहेत. तर इथं बघा किती छान व्यवस्थित सेट झालं आहे हे. तर इथं अशा मी डायमंड शेपमध्ये सगळं काही ते वड्या पाडून घेतल्या. तर इथं बघा किती छान मस्त अशी सेट झाली होती. तर तुम्हाला मी हे जी वडी आहे ते तोडून पण दाखवते. तर खूप छान आणि मऊसूत झाली होती आणि याची लेंथ पण बघा व्यवस्थित परफेक्ट झाली होती. तर तुम्हाला यापेक्षा पातळ करायचं असेल तर तुम्ही पातळ पण करा. मला अशाच पाहिजे होत्या म्हणून मी अशाच केल्या आणि या अगोदर मी 2-3 वेळेस ही रेसिपी ट्राय केली. म्हणून मला ही आता एकदम परफेक्ट अशी जमली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर खूप छान आणि व्यवस्थित अशा ह्या वड्या सेट झाल्या होत्या. तर या वड्या तुम्ही रश्श्यामध्ये डायरेक्ट टाकायच्या नाही. कारण काय असतं जेव्हा जेवण करायला आपण म्हणजे बसलेलो असतो तेव्हाच आपल्याला अगोदर रस्सा घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये या वड्या टाकायच्या. जेणेकरून ह्या जे वड्या आहेत त्या व्यवस्थित अशाच राहतील, नाही तर पूर्ण असं विरघळून जातील. त्यामुळे ना जेव्हा आपण जेवणाचं ताट बनवतो त्यावेळेसच हे वड्या ज्या आहेत त्या प्लेटामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्यावर रस्सा टाकून मग जेवणाला सुरुवात करायची. तर अशा हा पाटवडी या रस्साचा प्रकार असतो किंवा डिश असते. खूप छान आणि टेस्टी पण लागते. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी अशी ही तर्रीदार रश्श्याची भाजी असते. खूप छान लागते वड्याची भाजी. तर एक वेळेस नक्की करून बघा.
तर बघा इथं त्यानंतर एका वाटीमध्ये मी रस्सा काढला आणि त्यानंतर मग यामध्ये मी वड्या टाकल्या. तर खूप छान दिसत होतं. तर कसं वाटला हा रेसिपीचा माझा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.